श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये खूप मोठं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनो, आता पृथ्वीच्या मनात जे काही आनंदीच्या नात्याबद्दल, आनंदी युगेंद्रच्या नात्याबद्दल गैरसमज झालेला आहे, ती घटना आता स्वतःच्या डोळ्याने तो पाहणार आहे. कारण घर सोडून गेलेल्या आनंदीला आता विद्याधरने किडनॅप करून त्या गोष्टीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणार असतो. परंतु आरतीने आता पोलीस स्टेशनमध्ये पृथ्वीच्या विरोधात कंप्लेंट दिली असते. कारण माझी आनंदी आहे, ती घर सोडून जाऊ शकत नाही. मला वाटतं या पृथ्वीने तिला किडनॅप केलेला आहे असं सांगितल्यामुळे आता पृथ्वी ज्या वेळेस आपल्या स्वतःवरचा एवढे मोठे आरोप लागले आहेत ते खोटे आहेत हे ठरवण्यासाठी, हे पुसण्यासाठी आता आनंदीला शोधण्यासाठी बाहेर पडलेला असतो. आणि त्यावेळेला आता पोलिसांच्या मदतीने विद्याधरच्या लोकेशनवर पोहोचतात. आता विद्याधर आनंदीला म्हणत असतो की आज तुझा शेवटचा दिवस असेल आणि मला जे हवं आहे ते मी तुझ्याकडून घेणारच असं म्हणून तिच्यावर जबरदस्ती करणार. परंतु त्याचवेळी पृथ्वीने आता पोलिसाच्या हातातली गन घेत विद्याधरच्या पायावर मारून आनंदी आणि युगेंधरच्या नात्याला न्याय दिलेला आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर आता पृथ्वीला इंटरनॅशनल कंपनीकडून कॉन्ट्रॅक्ट प्रोजेक्ट मिळालेला आहे. तर आनंदी परत आल्यानंतर आता शिल्पाचे 3-13 वाजून पृथ्वी स्वतःहून युगेंद्रच्या आयुष्यात समिधाची जागा देणार आहे. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आपण सविस्तरपणे जाणून घेऊया नक्की काय काय झालेलं आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रेक्षकांनो, घरातील सगळेजण आता आनंदीच्या जीवावर उठलेले आहेत. तर आनंदी घरातली नात्याची विस्कटलेली घडी बसवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कुणाला तिची कदरच नसते. अक्षरशः ती त्या घरात जड झाली असते. शिल्पा, विद्याधर फक्त आगीत तेल ओतून आनंदीला त्या घरातून आनंदीला कसा त्रास देता येईल याचाच विचार करत असतात. तर आता आनंदीला आरतीकडून समजलेलं असतं की पृथ्वी आवाकडे आनंदीला त्या घरात नेण्यासाठी रिक्वेस्ट करत होता असं समजल्यानंतर आणि त्यानंतर प्रांजल, मिताली जे काही आनंदीला त्रास देत आहेत, एवढंच नाही तर आनंदी युगेंद्रची बायको आहे सत्य समजल्यानंतर पृथ्वीने जे काही समिधा युग हे नवीन कंपनी, नवीन ब्रँड सुरुवात केली होती, तो कंपनीच आता बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता आनंदी ठरवते की नाही, आता आपल्याला हे घर सोडण्यातच भलं आहे. आपण या घरात राहिल्याने जर पृथ्वीचं भविष्य धोक्यात आहे, मुलांना जर एवढा मनस्ताप होत असेल तर आपण हे घर सोडून गेलेलंच बरं आहे. तर आता आनंदी मध्यरात्री मालक साहेबांचे आशीर्वाद घेऊन समिधाच्या फोटोला नमस्कार करून आता ती घर सोडून जाणार. परंतु त्याचवेळी आनंदीचा पदर तुळशीच्या झाडाला अडकतं आणि त्याचवेळी समिधाचा आवाज चारी बाजूनी घुंकू लागतो. आनंदी, प्लीज, आता माझी मुलं तुझ्या पदरात आहेत, प्लीज हे घर सोडून नको जाऊस, तुझी गरज आहे त्या घराला, असं आवाज तिच्या कानावर पडू लागतात. आणि तुफान वारं सुटलेलं असतं. परंतु आनंदीने आता निर्णय घेतलेला असतो, त्यामुळे आनंदी आपल्या अंदाजाने आता मंदिरात जाऊन बसते आणि पुढे काय होतं ते सकाळी बघू असंही ठरवते. तर आता त्यानंतर सकाळी आनंदी नेहमीप्रमाणे लवकरच किचनमध्ये असणारी आज कुठेच घरात दिसत नाही. हे समजल्यानंतर आता माई बापू आनंदी कुठे गेली हे तुला माहिती आहे का असं युगेंद्रला विचारतात. सकाळपासून घरात कुठेच दिसत नाही. तेव्हा आता युगेंद्र लगेच आरतीला फोन करून विचारतो, आरती, आनंदी तिकडे आली आहे का? त्यावर आरती विचारते, मालक साहेब काय झालं, आनंदी इकडे नाहीये. तर आता आबांना सुद्धा आनंदी घर सोडून गेल्याचं समजल्यानंतर खूप काळजी वाटते. तिकडे माई बापूला म्हणत असतात, युगंधर, आनंदीला काल या घरात सगळेजण मिळून खूप त्रास दिला. बिचारी लहान जीवाची आहे, ती किती सहन करणार आहे. त्यामुळे सगळ्यांच्या जाचाला कंटाळून तिने घर सोडून गेली आहे. ते युगेंधर आता तिन्ही मुलांना बजावून सांगतो, अरे तुमच्यात माणुसकी नावाची गोष्ट आहे की नाही? अरे ही गोष्ट विसरू नका. माझं आणि समिधाचं रक्त तुमच्या शरीरात आहे, त्या गोष्टीचं तरी लाज बाळगा. त्यानंतर तो शिल्पाला म्हणतो, शिल्पाताई, तुझ्याकडून तरी मी काय अपेक्षा करणार? अगं, तुला तर पहिल्या दिवसापासूनच ती आनंदी या घरात नको होती. तुला तर सगळं सत्य माहिती होतं ना, तरी सुद्धा तू त्यांच्या मुलांच्या कारस्थानाला, त्यांच्या वाईट गोष्टीला साथ दिली. तू नेहमी समिधाचं नाव घेऊन इमोशनल ब्लॅकमेल करतेस ना, मग आता कुठे गेली समिधाचे संस्कार? जर मुलांनी असं वागून समिधाचा संस्काराचा अपमान करतील ही गोष्ट डोक्यात आली नाही का? त्यावर शिल्पा म्हणते, युगेंधर, आनंदीला आम्ही घर सोडून जायला सांगितलं नव्हतं. ती जर स्वतःहून गेली असेल तर आम्ही काय करणार? उशीर का होईना, परंतु तिने जे निर्णय घेतला आहे ते बरोबरच आहे. त्यावर युगेंधर चिडतो आणि म्हणतो, शिल्पाताई, तुला समजतं का? आनंदी घर सोडून गेली आहे. ती कुठे गेली आहे, काय गेली आहे, कशाचाही स्थान पत्ता नाहीये. त्याचवेळी आता आरती पोलिसांना घेऊन आलेली असते. पोलिसांना पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. त्यावर शिल्पा विचारते, पोलीस साहेब, तुम्ही इथे, तुम्हाला कोणी बोलवलं? त्यावर आरती म्हणते, मी बोलवलं, मी कंप्लेंट दिली आहे. त्यावर युगेंधर म्हणतो, तुझी एवढी हिंमत निंबाळकरांच्या घरात पोलीस घेऊन येण्यापर्यंत?
त्यावर आरती म्हणते, तुम्ही घरातली लोक तुमची पायरी सोडून वागता तर मग आम्ही कुणाकडे न्याय मागणार. तर आता आरती म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, मालक साहेब आणि माईबापू सोडून सगळेजण माझ्या आनंदीला या घरात त्रास देत होते. मला वाटतं त्यांनीच माझ्या आनंदीसोबत काहीतरी केलं आहे. कारण माझी आनंदी घर सोडून जाऊ शकत नाही. कारण आनंदीला दिसत नाहीये, तिला डोळे नाही आहेत. मग असं असताना ती स्वतःहून घर कसं सोडणार. कारण तिला घराच्या बाहेर जाताना सुद्धा कुणाच्या तरी आधाराची गरज असते. मग तिने एवढा मोठा निर्णय कसा घेऊ शकते. तर इथे आरतीचा मुद्दा सुद्धा इन्स्पेक्टरना पटलेला असतो. तर आता आरती सांगते की हा पृथ्वी आहे ना, हा पृथ्वीला तर आनंदी या घरात नकोच होती. तर काल नक्की आनंदीला त्रास देण्यासाठी कोण कोण सामील होतं, या सगळ्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ह होतं आणि कशा पद्धतीने आनंदीच्या हातावर दिवा ठेवून त्यांनी तिचा छळ केला, हे सगळं काही आता आनंदी पोलिसांना सांगितल्यानंतर आता युगेंद्रही हादरतो. आनंदी म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, जर माझ्या आनंदीला काही झालं हे निंबाळकर कुटुंबच जबाबदार असतील. पृथ्वी म्हणतो, आरती तुझं डोकं ठिकाणवर आहे का. अगं मला मान्य आहे आनंदी या घरात नको होती, परंतु आम्ही तिला घराबाहेर काढू. तर आता आरती म्हणते, युगेंद्र म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब तुम्ही तुमच्या पद्धतीने शोध मोहीम सुरू करा. आम्ही सुद्धा आनंदी ज्या ठिकाणी जाते त्या ठिकाणी विचारपूस करून आम्ही तुमच्या चौकशीची कार्यात मदत करू. तर आता पृथ्वी, मिताली, प्रांजल हे चांगलेच घाबरलेले असतात. कारण सगळे काही त्यांच्यामुळे झालेलं आहे. कारण आनंदी घर सोडून जाण्यामागे कुठे ना कुठे त्यांचाच हात आहे हे त्यांना सुद्धा कळून चुकलेलं आहे. तेव्हा आता मिताली म्हणते, दादा आता काय करायचं, आनंदीला दिसत नाही आणि तिचं जर ॲक्सिडेंट झाला असेल किंवा कोणी काहीतरी केलं असेल तर आता काय करायचं. त्यावर पृथ्वी म्हणतो, मी सुद्धा आता आनंदीला शोधण्याचा प्रयत्न करतो. तर आता विद्याधर लगेच कुंडांना फोर करून आनंदीला शोधायला सांगितलेलं असतं. तर आता बिचारी आनंदी देवळात बसलेली असते. आनंदी म्हणते, मी असं कुणालाही न सांगता घर सोडून आले, हे चुकीच आहे. पण काय करणार, पृथ्वीने मोठ्या आनंदाने उत्साहाने जो कंपनी चालू केली होती ती कंपनीच त्यांनी बंद करून मालक साहेबांना धक्का दिला आहे. तेव्हा आता शिल्पाही म्हणत असते, ही मुलगी या घरात आल्यापासून डोक्याला ताप झाली. माई म्हणते, शिल्पा हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे. तू या घरात भक्कम जबाबदारी स्त्री आहेस ना, मग एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीला त्रास देताना तुला विचार येत नाही आहेत का. त्यावर शिल्पा म्हणते, अहो माई तुम्हाला समजतं का, त्या मुलीने पृथ्वीवर म्हणजेच तुमच्या नातूवर कंप्लेंट दिली आहे, पोलीस कंप्लेंट. कुणाचाही आजपर्यंत एवढी हिंमत झाली नाही तरी सुद्धा तुम्ही त्या मुलीची बाजू घेऊन बोलता. त्यावर माई म्हणते, हो बोलणार, मी तिची बाजू घेणार. कारण ती निर्दोष होती, तिची काही चूक नसताना तुम्ही सगळेजण तिला वाटेल ते नको ते त्रास देऊन तिला मजबूर केला आहे घर सोडून जाण्यासाठी. शिल्पा तुला चांगलंच माहिती आहे आनंदीला दिसत नाहीये, तरी सुद्धा तू तिला मुद्दामून त्रास दिलास. आता काहीही झालं तरी मी युगेंद्रला सांगणार आनंदीला दिसत नाहीये आणि ही गोष्ट तू लपवून ठेवलं. त्यावर शिल्पा म्हणते, माई तुम्ही असं करू शकत नाहीये, माझ्या विरोधात कुणी जाणार नाहीये. दुसरीकडे आता पृथ्वी सुद्धा आनंदीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तर विद्याधर आता युगेंद्र ज्या मंदिरात गेलेला असतो त्याच मंदिरात अगोदर जाऊन आनंदीला एका बाईच्या मदतीने तो तिथून हलवलेला असतो. एक बाईने आनंदीला सांगितलेलं असतं की आनंदी तू इथे नकोस थांबू. मला माहिती आहे तू घर सोडून आली आहेस, तुझ्या घरातले तुला शोधत आहेत, मला वाटतं तू माझ्या घरी चल. तेव्हा आनंदी नको म्हणत असते, कारण आनंदीला कुठल्याच माणसावर विश्वास नसतो. तेव्हा ती बाई म्हणते की मालक साहेब या मंदिरात देवाकडे प्रार्थना करत आहेत, तुझ्यासाठी प्रदक्षिणा मारत आहेत. आनंदी नाही तर तू घरी तरी जा, ते कधीही तुझ्याकडे बघतील आणि तुला इथून घेऊन जातील. तेव्हा आनंदी त्या बाईच्या ट्रॅपला फसते आणि त्या बाईबरोबर तिच्या घरी जायला निघालेली असते. तर आता आरती सुद्धा त्या मंदिरात आली असते. तेव्हा आरती पुजारींना विचारते, माझी बहीण आनंदी तुम्ही बघितलं का, इथे नेहमी येते ना, मग तुम्ही ओळखता का तिला, ती आली होती का इथे. तेव्हा गुरुजी सांगतात की हो, काल रात्रीपासून ती इथेच होती, पण तिने कुणालाही न कळवण्यासाठी मला सांगितलं होतं, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं नाही. त्यावर आता आरती विचारते, आत्ता कुठे आहे, कुणीकडे गेली आहे, तुम्हाला माहिती आहे का. तर आता गुरुजी आता एक बाई तिला इथून घेऊन गेली असल्याचं सांगते. तर आता गुरुजींनी त्या बाईचा फोटो सुद्धा दिलेला असतो. तेव्हा आता पृथ्वी सुद्धा आरतीला म्हणते की आरती मी सुद्धा तुमच्या सोबत येते, चल आपण दोघेजण मिळून शोधूया. त्यावर आरती म्हणते, तुझ्याबरोबर, अरे तुझ्यामुळे तर माझी आनंदी घर सोडून गेली आहे, परत मी तुझ्यासोबत नाही येणार. त्यावर पृथ्वी म्हणते, मला सुद्धा हाऊस नाही तुझ्यासोबत फिरायची, परंतु तूने माझ्यावर जे आरोप केले आहेत ना ते खोटे आहेत हे दाखवून देण्यासाठी मी सुद्धा आनंदीला शोधतोय. त्यावर पृथ्वी म्हणतो, मालक साहेबांचा. त्यावर आरती म्हणते, पृथ्वी मालक साहेबांचा एक गुण सुद्धा तुझ्यात नाहीये, कुठे मालक साहेब आणि कुठे तू. मला वाटलं मालक साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यासारखं नाव कमवशील, काहीतरी करशील, पण नाही. तुझं ना तुझ्या काकासारखं आहे, तू ना तुझ्या काकासारखं आहे.
त्यावर पृथ्वी म्हणतो, आरती तू जास्त बोलायची गरज नाहीये, वेळ काय आहे, काळ काय आहे या गोष्टीचं भान ठेवून तरी बोलत जा. तर आता पृथ्वी पोलिसांना आता ज्या गुरुजींनी हुक दिली असते, क्ल्यू पोलिसांना देत म्हणतात की गुरुजी आनंदी या मंदिरात होती आणि तिला एका बाईने इथून घेऊन गेली. तर गुरुजीने सांगितलेलं आहे. तेव्हा आता ती बाई कोण होती, कुठून आली, हे त्या सगळ्या गोष्टीचा आता पोलीस शोध घेत असतात. तेव्हा आता अखेर पोलीस त्या बाईपर्यंत पोहोचतात. तेव्हा आता पोलिसांना पाहून ती बाई घाबरते. तेव्हा पोलीस विचारतात, आनंदीला तू घेऊन आली होतीस ना, मग कुठे आहे आनंदी? तेव्हा मात्र ती बाई उडवाउडवीची उत्तरं देऊन तिचा आणि आनंदीचा काहीच संबंध नाही, ती आनंदीला ओळखत नसल्याचं बोलत असते. त्यावर आता पोलीस लगेच खाकी वर्दीचा इस्का दाखवत बाईला म्हणतात, खरं बोल, कारण तुझ्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत. तुला त्या पुराव्याच्या आधारे जेलमध्ये घातल्यानंतर तू आयुष्यभर जेलच्या बाहेर येणार नाही. विजेंद्र निंबाळकर यांच्याशी तू पंगा घेतलेला आहेस. तेव्हा बाई आता घाबरते आणि लगेच तिला विद्याधरने पैसे देऊन सगळं काही करायला सांगितलं होतं असंही सांगितल्यानंतर आता विजेंद्र घाबरतो. तेव्हा आता युगेंद्रला माहिती असतं की विद्याधर हा आनंदीला त्रास देण्यासाठी तिच्यासोबत काहीही करायला कोणतंही हद्द पार करू शकतो. त्यामुळे लगेच आता पोलिसांना कामाला लावतो. तर पोलिसाबरोबर आता पृथ्वीसुद्धा त्या ठिकाणी गेलेला असतो. कारण युगेंद्र म्हणतो की पृथ्वी, आमच्या बोलण्यावर, आमच्या सांगण्यावर तुझा विश्वास नाही आहे ना, तुझ्या काकावर विश्वास आहे ना, तर आता तुझ्या डोळ्याने, स्वतःच्या डोळ्याने काय झालं आहे आनंदीसोबत ते बघ. तर आता लगेच पोलीस विद्याधरच्या मोबाईलच्या नंबरवर लोकेशन ट्रेस करून आनंदीला ज्या ठिकाणी असते त्या गोडाऊनमध्ये आता पोलीस घेरलेले असतात. तर आता तो गोडाऊन खूप मोठा असतो, कुठून एंट्री करायची हेच कळत नाहीये. तेव्हा आता विद्याधरच्या तावडीतून आनंदी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणते, विद्याधर सर सोडा, नाहीतर मालक साहेबांना माहिती झालं तर ते तुम्हाला जीवन सोडणार नाही. त्यावर आता विद्याधर म्हणत असतो की आनंदी, आज तू माझी होण्यापासून कुणी थांबवू शकणार नाहीयेस. तू मला खूप तडपवलं आहेस, परंतु आता योग आलं आहे आमचं मिळण्याचं, परंतु आता तू स्वतःहून माझ्याकडे आली आहे. असं म्हणून आता आनंदीच्या साडीला विद्याधर हात धरणार. त्याच वेळी इकडे संतापलेला पृथ्वी रागाने लाल भडक होतो आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि पश्चातापही तितकाच असतो. आणि तो म्हणतो की विद्याधर निंबाळकर, तुझा खेळ संपला. असं म्हणून पोलिसांच्या हातातला तो डायरेक्ट विद्याधरच्या पायावर गन मारतो, बंदूक मारतो आणि म्हणतो की माझ्या बापावर विश्वास ठेवण्याऐवजी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली. त्यानंतर तो आनंदीची माफी मागतो. आनंदी, माफ कर, माझ्यामुळे या नराधमाच्या तावडीत तू सापडली. त्यावर आनंदी म्हणते की पृथ्वी, माफी माझी नाही तर मालक साहेबांची माग. तर आता आनंदी आता त्या घरात न येण्यासाठी म्हणत असते, परंतु मालक साहेब म्हणतात की आनंदी, जर तू त्या घरात येणार नसेल तर मी सुद्धा तुझ्यासोबत इथेच बाहेर राहीन. त्यावर आनंदी म्हणते की मालक साहेब, मी त्या घरात आले तर परत क्लेश, तंटा, भांडण हे सगळं होतंय, त्यामुळे मी नको. त्यावर पृथ्वी म्हणतो, आनंदी, यापुढे असं काहीच होणार नाही. माझ्या डोळ्यावरची पट्टी बांधली होती, ती पट्टी काढली आहे. सत्य मला समजलेलं आहे. तुमच्या लग्नामागे विद्याधरचा डाव होता, मला आज समजलं आहे. मला आज अभिमान वाटतो निंबाळकर, युगेंद्र निंबाळकर हा माझा बाप असल्याचं. तर आता आनंदीसुद्धा त्या घरात पुन्हा एकदा गृहप्रवेश करून आतमध्ये येते. त्याचवेळी पृथ्वीला इंटरनॅशनल कंपनीकडून खूप मोठं प्रोजेक्ट मिळालेलं होतं. कॉन्ट्रॅक्ट मिळताच फोन येतात. तेव्हा आता माई म्हणतात, बघितलं का पृथ्वी, अरे तू ज्या मुलीला तू घराबाहेर काढत होतास ना, त्या मुलीच्या पायगुणाने तुला किती मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे. आनंदी म्हणते, पृथ्वी, तू जे काही संयुग हे ब्रँड बंद केलं आहेस ना, ते परत नव्याने सुरुवात कर आणि तुझी भरभराटी होऊ दे, एवढीच माझी अपेक्षा आहे. त्यावर आता पृथ्वी म्हणतो की तुमच्या दोघांचं प्रेम माझ्याबरोबर राहू दे. असं म्हणून तो आता दोघांनाही मिठी मारतो. तर आता शिल्पाला मात्र या गोष्टीचा खूपच जळपाट होत असतो, परंतु पृथ्वी म्हणतो की आता इथून पुढे मी आनंदीचा स्वीकार केला आहे. आनंदीला यापुढे कुणीही त्रास देणार नाही याची काळजी माझी असेल. मी आई म्हणून आनंदीला माझी समिताची जागा देतो. असं म्हणून सगळं काही शेवट गोड केलेलं आहे.